फवारणी ही अतिशय महत्त्वाचा घटक ठरलेली आहे. कारण आपले जे उत्पादन आपण जे घेतो, मग ते आंब्याचं उत्पादन असू दे, काजूचं उत्पादन असू दे किंवा इतर कोणतेही उत्पादन असू दे, अगदी शेती बागायत असू दे, काही असू दे, पण त्याच्यामध्ये फवारणी ही खूप महत्त्वाचं पार्ट आहे. आज आपल्याकडे इथे जे आपल्याला समोर दिसतात ते अब्रार हजवाने हे संदेरीहून आपल्याकडे आलेले आहेत. खरं तर पहिले माझे वडील इथं चालू झाले याला. साधारण किती वर्षापासून? जवळपास 17-18 वर्ष तरी, 18-19 वर्ष तरी नक्की. बरोबर. साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थातच सगळ्यांना जय जवान जय किसान. आज आपण पुन्हा एकदा साहिल कृषी सेवा केंद्र निगडी श्रीवर्धन येथे आहोत. आपल्या समोर जे काही आपल्याला आता बघायला मिळतंय ते फवारणीचं साहित्य आहे. फवारणी ही अतिशय महत्त्वाचा घटक ठरलेली आहे. कारण आपले जे उत्पादन आपण जे घेतो, मग ते आंब्याचं उत्पादन असू दे, काजूचं उत्पादन असू दे किंवा इतर कोणतेही उत्पादन असू दे, अगदी शेती बागायत असू दे, काही असू दे, पण त्याच्यामध्ये फवारणी ही खूप महत्त्वाचं पार्ट आहे. फवारणी करावीच लागते. कारण काय वेगवेगळ्या प्रकारचे रोग म्हणजे जे झाडांवर पडतात त्यांचं जर निवारण करायचं असेल आणि झाडांना किंवा येणाऱ्या उत्पादनाला त्याच्यापासून जर वाचवायचं असेल तर आपल्याला फवारणी ही खूप आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अर्थातच आज आपल्याकडे इथे जे आपल्याला समोर दिसतात ते अब्रार हजवाने हे संदेरीहून आपल्याकडे आलेले आहेत. संदेरी म्हणजे कुठे तर तालुका म्हसळ्यामध्ये इथून जवळजवळ 40 किलोमीटर लांब असलेलं संदेरी हे ठिकाण आहे. आज गेली म्हणजे वडिलांपासूनचा हा जो व्यवसाय आहे आंबा बागायतीचा, आता तो त्यांच्याकडे आलेला आहे. आणि अर्थातच ह्या तरुण वयामध्ये सुद्धा आज तरुण बागायतदारांनी हा निर्णय घेतला की आपण बागायत आणि शेती करूया. साहिल कृषी सेवा केंद्रातर्फे मी प्रथम तुमचं स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. कारण काय आजकाल कसं आहे की बागायती आणि शेतीकडे कोणीच लक्ष देत नाहीये. जो तो आपला कुठेतरी नोकरीसाठी बाहेर जातो. ही म्हणजे हे मला करताच येणार नाही असं तरुण मुलांचं आता मत झालेलं आहे. इथे आपली लाईफस्टाईल आपल्याला जशी पाहिजे तशी जगता येणार नाही. पण मी खरोखर आज अब्रार तुमचं कौतुक करतो की तुम्ही आज हा निर्णय घेतलात आणि ह्या बागायतीकडे लक्ष देण्यासाठी किंवा शेतीकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही आज इथे आपल्या गावामध्ये आहात, आपल्या मातीमध्ये आहात. तर मला एक फक्त सांगा की तुम्ही जसं संदेरीहून इथे आलेला आहात, गेली म्हणजे किती वर्ष तुम्ही साहिल कृषी सेवा केंद्राबरोबर कनेक्ट आहात? खरं तर पहिले माझे वडील इथं चालू झाले याला. साधारण किती वर्षापासून? जवळपास 17-18 वर्ष तरी, 18-19 वर्ष तरी नक्की. बरोबर. मला आता 7-8 वर्ष झाली. ओके. तुमच्या साहिल कृषी समिती कनेक्टेड झाल्यापासून तुम्ही इथे? हा, मी कनेक्टेड आहे. वडिलांनी चालू केलं त्याच्यानंतर जवळपास 20 वर्ष तरी आम्ही इथं चालू आहोत. बरोबर. अगदी म्हणजे मला असं वाटतंय की मला माझ्या आठवणीप्रमाणे की ज्या वेळेला केरोसिनवर चालणारे पंप होते, आता हे आपल्याला जे बघायला मिळतात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे येत चाललेली आहे. केरोसिनचा पुरवठा आता होत नाही आहे, केरोसिन बंद झालेला आहे. म्हणजे बाबांच्या वेळेला तुमच्या बरोबर की नाही, मला वाटतं ते केरोसिनचे पंप होते. आणि आता तुम्ही मला वाटतं असा एक निर्णय घेतलेला आहे की तो पंप आता आपण वापरू शकत नाही, कारण त्याला मिळणारं इंधन आपल्याकडे आता उपलब्ध होत नाहीये. पेट्रोल आपल्याला सहज उपलब्ध होतं. त्यासाठी आपण इथे पेट्रोलचा हा पंप म्हणजे JX160 होंडाचा जो पंप आहे, STP पंप, तो आपण आता नवीन खरेदी केलाय. हा, आता त्याच्यासाठी आज आलेलो मी. बरोबर. कारण आपल्याला केरोसिन भेटत नाही आहे तर त्याचा वापर आपण करू शकत नाही. 100%. त्याच्यासाठी आपण पेट्रोलचा पंप घ्यायला इकडे आलोय. बरोबर. औषधं घ्यायला आलोय. जसे आता फवारणी चालू झाली तर त्याच्यासाठी आता आपल्याला औषधं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण सकाळी इथं आलेलो आहे. या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन तुम्हाला साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतं. सगळं आजच नाही, आज 19-20 वर्ष बोलते ना त्यांच्या तुम्हीच सगळं काय करताय. बरोबर. आणि मला तर सगळं जे ऍडवाइस देत आहेत, बरोबर, साहिल कृषी केंद्र सेवावाले आहेत, बरोबर, ते 7-8 वर्ष मला काही ऍडवाइस पाहिजे तर मी त्यांच्याकडनंच घेतोय. बरोबर. म्हणजे आपल्याला जरी काय आपल्याला विचारायचं वाटलं तरी आपण फोन करून पण विचारू शकतो. कारण काय वेगवेगळ्या प्रकारचे आजार झाडांवर आलेले असतात. बरोबर. आणि अशा वेळेला फवारणी ही फार आवश्यक असते. आणि फवारणी नंतर आपल्याला उत्पन्नामध्ये आपली काय जी वाढ असेल किंवा योग्य प्रकारचं उत्पादन असेल ते आपल्याला मिळू शकतं. बरोबर. म्हणजे साहिल कृषी केंद्राबरोबर आज तुम्ही बाबांपासून 17 ते 18 वर्ष कनेक्ट आहात. आणि आजही आता इथून पुढे तुम्ही कनेक्ट राहणार. आणि
साधारण तुम्हाला इथे जसं आता आपण एक मशीन घेतलेली आहे, त्यासाठी ही मशीन नुसतीच घेतलेली नाहीये, तर ह्याचा पुढे मेंटेनन्स सुद्धा येतो. ते त्या जुन्या मशीनीपासूनच चालू आहे. बरोबर जुनी मशीन होती आमची ती पण त्याचं पण मेंटेनन्स ह्यांनीच केले बरोबर आहे. आणि आता हे नवीन पण त्याची जबाबदारी त्यांनीच घेतलेली आहे. बरोबर, म्हणजे आपले जे चरखोरी प्रत्येक आहेत, वर्ष- तिघ चरखोरी आहेत, ते आपल्याला पूर्ण हा. याच्यामध्ये सहकार्य. प्रत्येक वर्ष आम्ही सीझन चालू व्हायच्या आधी एक वेळेला सर्व्हिसिंग करून घेता. बरोबर आहे. मग त्या पूर्ण सीझन मध्ये आम्हाला बघायला नको, मशीन कुठं थांबत नाही काय नाही, त्यांचं काम एवढं चांगलं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो साहिल कृषी सेवा केंद्रातर्फे. त्याच्यानंतर तुमचं खूप खूप अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो, कारण तुम्ही हा मार्ग स्वीकारलेला आहे. कारण आज याची गरज आहे, आज शेतीची सुद्धा आपल्याला गरज आहे. शेती करणारा तरुण वर्ग हा आपल्यासाठी खूप मोलाचा असणार आहे, अख्ख्या जगासाठी तो आवश्यक असणार आहे. आणि तो तुम्ही निर्णय घेतलात त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही असेच साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये केव्हाही येत राहा, इथे तुम्हाला अर्ध्या रात्री सुद्धा मार्गदर्शन मिळू शकतं. हा 100% आम्ही इथे येणार. नक्कीच नक्कीच. जय जवान. इंजिन आपल्या समोर आहे, त्याचा पूर्ण तुम्ही डेमो इथे आता बघितलं, हा चालू करून आता दाखवलं तुम्ही. हा सरांनी आता पूर्ण डेमो करून दिलाय. बरोबर आहे. सगळं एकदम चालू करून कसं करायचं, कसं बरोबर. सगळं बंद करायचं सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आमचा काय मेंटेनन्सचा पण काम होता बरोबर, ते तो पण झालं. पण झालाय. जसा होस पाईप आहे हा. त्याच्यासाठी पण बरोबर. काही आपल्याला थोडंसं बरोबर, आपल्याला हे connection इथे होते. दिसतात ते हे फवारणीचे पाईप आहेत, फवारणीसाठी लागणारे. त्याच्यानंतर ह्या फवारणीसाठी गन येतात. आपण जे ज्याच्यातून फवारणी ऍक्च्युअल होते ते गन सुद्धा येते, त्यांनी मेंटेनन्स साठी हा आणलेले होते. त्याला गन म्हणतात, स्प्रे गन त्याला म्हणतात. ते स्प्रे गन सुद्धा दुरुस्त झालेले आहेत तुमचे. हा ते पण आम्ही वर्षात एक वेळा ते दुरुस्त करून घेता. बरोबर मग आम्हाला त्याला चेक करायला नको. बरोबर बरोबर. कारण काय एवढ्या 40 किलोमीटरवरून इथे तुम्हाला हा. यायचं आहे. प्रश्न नाही. पण तुम्हाला योग्य सर्व्हिस इथे मिळते. हा चांगली, खूप चांगली. धन्यवाद. हम्म.
अधिक माहितीसाठी आपल्या साहिल कृषी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आहेत. त्याच्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. ज्या काही प्रतिक्रिया आपल्या असतील त्या आमच्यापर्यंत येऊ दे. त्याच्यामध्ये आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील, काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.